हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी एक डब्बा तांदूळ घेतलेले आहे. इथे वाटाणा घेतला आहे आणि एक बटाटा घेतला होता, तो छान बारीक कट करून घेतलाय बघा. ते इथे लागणारे साहित्य मी तुम्हाला दाखवते. अद्रक घेतलेलं आहे, लसूण घेतलाय, एक कांदा घेतलाय, टमाटा घेतलेला आहे बारीक कट करून, कोथिंबीर घेतली आणि कढीपत्ता घेतलेला आहे. ते इथे मी तांदूळ बघा स्वच्छ हे धुवून घेतलेले आहेत. तर आता आपण तांदूळ हे साईडला ठेवूया. आणि इथे गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे बघा. कुकर आपला छान गरम झालेला आहे. त्याच्यामध्ये साधारण मी 1.5 पळी तेल टाकून घेते. मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहू शकता इथे 1.5 पळी मी तेल टाकून घेतलेले आहे. तर तेल आपलं छान गरम झाले बघा. त्याच्यामध्ये मी 1 चमचा मोहरी टाकून घेते आणि मोहरी आपली छान तडतडली की त्याच्यात अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचे. जिरं पण आपलं छान फुललं ना की त्याच्यानंतर कढीपत्त्याची पानं मी टाकून घेतलेत बघा. त्याच्यानंतर मी लसूण बारीक कट करून घेतलेला तो ह्याच्यात टाकून दिलाय. ते हे छान आपल्याला हलवून घ्यायचे. त्याच्यानंतर उभा मी कांदा कट करून घेतला होता, तो ह्याच्यात टाकून घेऊया. कांदा पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचा आहे बघा, अशा पद्धतीने. कांदा आपला थोडा परतून झाल्याच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये तेजपत्त्याची मी 2-3 पानं घेतलेली ती ह्याच्यात टाकून घेतल्यात. ती पण आपल्याला छान हलवून घ्यायच्यात बघा. त्याच्यानंतर मी 1 टमाटा घेतला होता बारीक कट करून, तो ह्याच्यात टाकून घेते. आणि टमाटा पण आपल्याला छान तेलावर परतून घ्यायचा आहे बघा. अगदी झटपट होणारी रेसिपी ही नक्की ट्राय करा. मी वाटाणा भात बनवते, खूपच टाइम लागत नाही, खूप झटपट होती. थोडा अद्रक मी किसून घेतलेलं ते ह्याच्यामध्ये टाकून दिले. त्याच्यानंतर आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे बघा. आणि वाटाणा आणि बटाटा तो टाकून घ्यायचा आहे. आणि हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे बघा. अशा पद्धतीने छान तेलावर परतून घ्यायचे. ते हे छान परतल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मसाले टाकायचेत. कांदा मसाला घेतलाय मी, हळद घेतली, धना पावडर घेतली आणि थोडासा गरम मसाला घेतलाय. तर सर्व मसाले मी ह्याच्यामध्ये टाकून दिलेत आणि हे छान आपल्याला तेलावर परतून घ्यायचेत बघा. मैत्रिणींनो, ही रेसिपी जर माझी आवडली तर मला कमेंट करा आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते पण मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर जे आपण तांदूळ धुवून घेतले होते ते ह्याच्यामध्ये मी टाकून घेते आता. आणि हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे बघा, छान हलवून घ्यायचे, जेणेकरून आपले तांदूळ पण तेलावर छान परतले जातात. 1-2 मिनिटं असंच हलवायचं आपल्याला. हे पाहू शकता मैत्रिणींनो, मी सर्व छान हलवून घेतलंय भात हो. त्याच्यानंतर 1 डबा मी तांदूळ घेतले होते, तर मी ह्याच्यामध्ये 2 डबे पाणी टाकून घेते, म्हणजे आपला भात खूप छान मोकळा होतो. एकदा हे सर्व हलवून घ्यायचे बघा आपल्याला.
हलवून झाल्याच्या नंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं याच्यात. त्याच्यानंतर थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची. आपण पहिली पण कोथिंबीर टाकली होती. आता हे परत एकदा हलवून घेते मी. आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्यात बघा. पाहू शकता मैत्रिणींनो, 3 शिट्ट्या आपल्या झालेल्या आहेत. कुकर थंड झालाय. तर आपण आता खोलून बघूया आपला भात झालाय का. पाण्याचं प्रमाण तुम्ही बरोबर टाकलं ना, भात अगदी मोकळा छान होतो बघा. पाहू शकता मैत्रिणींनो, किती भात आपला मोकळा झालाय हो. खायला पण तेवढाच टेस्टी लागणार आहे. तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. तुम्हाला जर आवडले असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्कीच करा. अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय.